वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू MSBT डिप्लोमा के स्कीम थर्ड इयर सेमिस्टर 5th सब्जेक्ट थेरी ऑफ स्ट्रक्चर टॉसचा अभ्यास कसा करायचा, कोणते कोणते चॅप्टर इथे इम्पॉर्टंट आहेत. भले सब्जेक्टचं नाव इथे थेरी ऑफ स्ट्रक्चर असेल पण इथे 80% तुमचे न्यूमेरिकल विचारले जातात आणि 20% तुमची तिथे थेरी विचारली जाते. त्या थेरीचे फ्री PDF नोट्स तुम्हाला कुठे भेटतील, तसेच जे न्यूमेरिकल आहे त्याचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला कुठे भेटतील, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन कुठे भेटतील हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सर्वात पहिले कोणते कोणते चॅप्टर तिथे ते आपण बघून घेऊ. आता सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुपसाठी हा सब्जेक्ट आहे थेरी ऑफ स्ट्रक्चर. याचा कोर्स कोड आहे 315 313. बघा, याच्यामध्ये काय काय चॅप्टर आपल्याला स्टडी करायचे आहेत. युनिट 1 आहे आपलं स्लोप अँड डिफ्लेक्शन. बघा, स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये डबल इंटिग्रेशन मेथड, मॅक्युले मेथड, आता 100% न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये येईल आणि काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत त्याचे सुद्धा न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये येतात. देन फिक्स बीम मध्ये बघा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, आता 100% न्यूमेरिकल एक्झाम मध्ये येतो आणि स्टँडर्ड फॉर्म्युला याच्या बेसवरती सुद्धा एक न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये येतो. त्यानंतर कंटिन्युअस बीम मध्ये क्लॅपेरॉन थेरम. बघा, कंटिन्युअस बीम मध्ये इथे क्लॅपेरॉन थेरम वरती कमीत कमी 1 ते 2 न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये येतील. त्यानंतर मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड मध्ये मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडचा यूज करून न्यूमेरिकल जिथे सॉल्व्ह करायचे त्याचे सुद्धा 2 न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये येतील. आणि ट्रसेस, बघा लास्ट चॅप्टर तुमचा ट्रसेसचे सुद्धा 2 ते 3 न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये विचारतील. तर सर्वात पहिले तुम्हाला मी सांगतो जे थेरी क्वेश्चन आहेत त्याची PDF तुम्हाला कुठे भेटेल, नोट्सची PDF कुठे भेटेल. त्यासाठी तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नोट्स सेक्शन मध्ये तुम्हाला नोट्स ते भेटून जातील आणि ऍप्लिकेशनची लिंक मी तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, नोट्स कशा असतील ते तुम्हाला दाखवतो एकदा मी. बघा, इथे हँड रिटन नोट्स आहेत आपल्या. या नोट्स सिम्पली तुम्हाला नोट्स इथे फॉलो करायचे आहेत. बघा, अशा प्रकारच्या नोट्स असतील. बघा, फर्स्ट चॅप्टरला इथे फॉलो करू नका. हा चॅप्टर आय स्कीम मध्ये होता, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस. तुम्हाला स्लोप अँड डिफ्लेक्शन पासून या नोट्स बघायचे. बघा, इथे स्लोप अँड डिफ्लेक्शन पासून सगळ्या नोट्स इथे दिलेले आहेत. हे थेरी क्वेश्चन तुम्ही इथे प्रिपेअर करा. हार्डली 15 ते 20 क्वेश्चन असतील, त्यातले 8 ते 10 क्वेश्चन तिथे एक्झाम मध्ये विचारले जातील. बघा, हे सगळे ते आणि प्लस इथे तुमचे न्यूमेरिकलचे फॉर्म्युला सुद्धा इथे रेडी होऊन जातील. बघा, सगळं इथे दिलेलं आहे. हे सिम्पली तुम्हाला इथे फॉलो करायचं आहे. सगळं इथे बघा, सगळं इथे दिलेलं आहे. आता लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन कुठे भेटतील, तसेच पेपर कसा असेल हे सुद्धा आपण इथं बघून घेऊ. बघा, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन तुम्हाला आपल्याच ऍप्लिकेशन मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोल्युशन मध्ये भेटतील. क्वेश्चन पेपर कसा असेल, क्वेश्चन पेपर तुमचा असा असेल. ऍक्च्युली MSBT डिप्लोमा के स्कीमचे टॉसचे क्वेश्चन पेपर अवेलेबल नाही आहेत, पण आय स्कीम मध्ये हा सेम सब्जेक्ट होता सेमिस्टर 4थला, त्याचे क्वेश्चन पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत. कारण ह्या वर्षी पहिल्यांदाचा पेपर होतोय, त्यामुळे याच्यानंतर तुम्हाला तिथे क्वेश्चन पेपर अवेलेबल होतील टॉसचे के स्कीमचे. पण आय स्कीमचे क्वेश्चन पेपर सध्या तुम्ही तिथे फॉलो करा, हे सुद्धा तुम्हाला भेटून जातील. बघा, अशा प्रकारचे तिथे क्वेश्चन असतील. फक्त इथे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसला इथे फॉलो करू नका. बघा, या सगळे तुमचे जे कंडिशन आहेत, बघा या सगळे कंडिशन आहेत तुमच्या. बघा, स्लोप अँड डिफ्लेक्शनचे न्यूमेरिकल सगळं तिथे दिलेलं आहे. बघा, इथे सगळे थेरी क्वेश्चन. बघा, हे सगळं ए आणि बी वाला क्वेश्चन फक्त तुमचा डायरेक्ट अँड बेंडिंग वरती, बाकी सगळे क्वेश्चन इथे तुमचे थेरी क्वेश्चन आहेत बाकी चॅप्टर वरचे. बघा, इथे असे न्यूमेरिकल तिथे विचारले जातात. बघा, अशा प्रकारचा न्यूमेरिकल विचारलेला डिफ्लेक्शन होती. बघा, हे सिंपल तुम्ही इथे फॉलो करू शकता. बघा, याचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला हवे असतील तर 2 ऑप्शन तुमच्याकडे इथे अवेलेबल आहेत. आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला कोर्स सेक्शन मध्ये तुम्हाला थेरी ऑफ स्ट्रक्चरचा कोर्स दिसेल. त्याची ऍक्च्युली प्राइस 999 आहे. तुम्ही इथे कुपन कोड यूज केलं तर तुम्हाला 50% डिस्काउंट भेटेल. कुपन कोड आहे आपला ऑफ 500 हा यूज केलं तुम्हाला 50% डिस्काउंट भेटेल. तुम्हाला जर पेड कोर्स नको असेल तर आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट तुम्ही जरी फॉलो केली तरी तुम्ही इझिली तिथे पास होऊ शकता. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय डाऊट असेल जरूर मला कमेंट मध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.